नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण अवयवांबद्दल जेव्हा बोललो ना तेव्हा प्रत्येक कुंडलीचं जे स्थान आहे, प्रत्येक स्थान हे अवयव दाखवतं, कारण ती कालपुरुषाची कुंडली आहे. प्रथम स्थान डोकं, इथपासनं जे अवयव सुरू होतात ते व्ययस्थानात पावलापर्यंत आपण प्रत्येक अवयव आपल्या शरीराचा कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये कुठल्या स्थानामध्ये काय दिसतो हे पाहिलं. त्यानंतर आपण नक्षत्र कुठल्या अवयवाचं प्रतिनिधित्व करतात हेही पाहिलं. एक असं मला माझ्या आयुष्यात एक अशी गोष्ट घडली होती, म्हणजे मला एक प्रश्न असा आला होता की त्या बाईंनी इलेक्ट्रिकचं बटन दाबलं आणि त्यांना त्यातनं शॉक आला बोटातनं आणि त्यांचा खांदा निखळला. तर हे कधी त्यांना बरं वाटेल असा प्रश्न मला विचारला होता. माझ्या मैत्रिणीच्या जावेबद्दलच होतं हे. तर त्यांची कुंडली पाहिली तेव्हा त्यांच्या कुंडलीमधनं तृतीयामधनं गोचरीचा केतू चालला होता. केतू हा इलेक्ट्रिसिटीचा कारक आहे. केतू हा पाठीच्या कण्याचा पण कारक आहे. तो इलेक्ट्रिसिटीचा कारक आहे आणि तो तृतीयातनं चालला होता. तृतीय स्थान हात दाखवतं. मिथुनच रास होती तृतीयामध्ये आणि मिथुनेतनं केतू चालला होता आणि तेव्हाच पुनर्वसू नक्षत्र होतं. पुनर्वसू नक्षत्र हे बोटांवर पडतं. तर हे बरोबर इथे हे जमलं की त्यांनी बोटांनी बटन ऑन केलं पंख्याचं किंवा काय कशाचं तरी, आणि त्यांना बोटातनं हातात शॉक जाऊन खांदा निखळला आहे तृतीय स्थानावरनं बरोबर दिसलं. त्यामुळे तो केतू बदलेपर्यंत त्यांना तो खांदा बांधून ठेवायला लागला. असं प्रत्येक ग्रह पण कुठल्या तरी अवयवाचं काम करत असतो. मग हे कसं करतो? तर मंगळ हा जो ग्रह आहे हा प्रथमेश आणि अष्टमेश आहे. निसर्ग कुंडलीचा प्रथमेश आणि अष्टमेश आहे. प्रथम स्थान हे डोकं, मेंदू, रक्ताभिसरण हे दाखवतं. मंगळच आहे प्रथम स्थानाचा अधिपती निसर्ग कुंडलीचा. आणि अष्टमाचा अधिपती जो मंगळ आहे हा अष्टमस्थान हे प्रायव्हेट पार्ट्स, गुदद्वार, रेक्टम दाखवतं. त्याच्यामुळे मंगळ जर कुंडलीमधला गोचरीने या दोन स्थानापैकी कुठे बघत असेल, हा मंगळ अकारक असेल, तर मंगळ काय दाखवतो? तर असं प्रत्येक ग्रह कुठल्या तरी अवयवाबद्दलचं आरोग्याविषयी सांगू शकतो. हे आपल्याला कळलं आणि आपण स्थानं पाहिली ज्या व्यक्तीबद्दल बोलतोय त्या व्यक्तीबद्दल की आपल्याला एक्झॅक्टली कल्पना येते. माझ्या वडिलांच्याकडे एक बाई आल्या होत्या, मी शाळेमध्ये असेल तेव्हा, आणि त्यांना तातडीने ऑपरेशन करायला सांगितलं होतं फुफ्फुसाचं, म्हणून त्या आल्या होत्या. त्यांच्या आपल्या फुफ्फुसावर ना एक पातळ असं 2 पदरी आवरण असतं आणि त्याच्यामध्ये काहीतरी द्रव पदार्थ असतो आपल्या फुफ्फुसाच्या संरक्षणासाठी. तर त्यांच्या कुंडलीमध्ये माझ्या वडिलांनी असं त्यांना सांगितलं की काहीतरी उपाय दिला आणि हे तुमचं ऑपरेशन करावं लागणार नाही. हे कुठला ग्रह दाखवतो? तर तुमचं फुफ्फुस हा अवयव तृतीयामध्ये आहे आणि बुध हा तृतीयेश आहे निसर्ग कुंडलीचा. त्यामुळे ह्या आवरणाचा संबंध बुधाशीच आहे आणि रेस्पिरेटरी सिस्टीम पण बुधच आहे. मग रेस्पिरेशनमध्ये कोरडेपणा हा शनीने त्याच्याकडे पाहिलं तृतीयामध्ये बुध असताना तरी पण तो येईल, असं लॉजिक ह्या आरोग्यासंबंधी सांगता येतं. जसं मीन लग्नाच्या कुंडलीमध्ये आत्ता व्ययामधनं व्ययेश शनी चाललेला आहे. ज्या व्यक्तीच्या चालला आहे ती फिमेलच्या उजवा डोळा दिसतो व्ययस्थानामध्ये आणि डावा डोळा दिसतो धनस्थानामध्ये. तर हे उजव्या डोळ्याचं ऑपरेशन 2.5 वर्षापूर्वी शनी तिथे आल्यावरती तिथे मोतीबिंदू निर्माण केला आणि आता शनी बदलायच्या 4-5 महिने आधी ते ऑपरेशन झालं, कारण शनी बदलायच्या थोडा काळ आधी फळ देतो. त्याच्या समोर जेव्हा षष्ठामध्ये रवी आला ऑगस्टमध्ये, 16 ऑगस्ट नंतर, तो रवी पण मूलत्रिकोण राशीत 5 मध्ये आणि हा शनी पण मूलत्रिकोण राशीत. रवी आणि शनीचं ऑपोजिशन, आणि रवी आणि शनी हे एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत.
रवी हा आग आहे, त्यामुळे त्यांनी डोळ्यामध्ये आग आणि खुपणं आणलं. असं तुम्हाला गोचरीने पण तुमच्या आरोग्यासंबंधी अनेक गोष्टी दाखवता येतात. म्हणून आपण आत्ता असं बघूया, ग्रहाचं नाव आणि तो कोणत्या अवयवावर परिणाम बघायचा हे तुम्हाला लॉजिकली दिसतं. मंगळाचा परिणाम रेक्टमवर आणि मेंदू आणि डोक्यावर. शुक्राचा परिणाम पावलं, ENT आणि डोळे. का? तर शुक्र हा व्ययस्थानामध्ये मीन राशीमध्ये असेल तर व्ययस्थान मीन रास पावलावर पडते आणि शुक्र तिथे उच्चीचा असतो. हा शुक्र जर व्ययामध्ये असेल तर तो पावला संबंधीच्या गोष्टी दाखवतो, तसंच नृत्यकला पण दाखवतो. हा ENT म्हणजे इयर नोज थ्रोट का दाखवतो? थ्रोट, गळा, नाक आणि घसा याबद्दल का दाखवतो? तर निसर्ग कुंडलीप्रमाणे शुक्र हा धनेश आहे, वृषभ राशीचं ते स्थान आहे, तो शुक्र आहे धनेश. आणि धनस्थान हे गळा, घसा याच्यावरच पडतं, याच्या आतल्या रचनेवर. म्हणून जर गोचरीचं शुक्र धनस्थानाकडे बघत असेल अष्टमातून आणि तो शुभ नसेल भ्रमण त्याचं, तर तो ह्यापैकी काहीतरी दाखवतो. तसंच धनस्थान हे बाईच्या कुंडलीत डावा डोळा, पुरुषाच्या कुंडलीत उजवा डोळा. व्ययस्थाने बाईच्या कुंडलीत उजवा डोळा, पुरुषाच्या कुंडलीत डावा डोळा दाखवतं. त्यामुळे शुक्र हा या तिन्ही डिसऑर्डर्स दाखवू शकतो, पावलांच्या, ENTच्या आणि डोळ्याच्या. जेव्हा वृषभ राशीमध्ये राहू आला होता तेव्हा पेंडॅमिकमध्ये ह्याच 2 गोष्टी दिसल्या. आणि तिसरं, हा जो शुक्र आहे ना, हा पुनरुत्पादनाच्या अवयवांचा कारक ग्रह आहे, कारण तो सप्तमेश आहे. निसर्ग कुंडलीचा तूळ राशीचं ते स्थान असल्यामुळे तो निसर्ग कुंडलीमध्ये सप्तमेश आहे. त्यामुळे अर्थातच जेव्हा सप्तमेश शुक्र आहे त्यावेळेला तो सप्तमातले म्हणजे ॲबडॉमेनमधले अवयव, बेंबीच्या आतल्या बाजूच्या पोटाचे अवयव, मणिपूर चक्रातले अवयव दाखवणार. आणि इथे आपलं मूत्राशय असतं, त्यामुळे मूत्राशयासंबंधीचे रोग आणि मूत्र हा ॲसिडिक भाग आपण शरीराबाहेर टाकतो. शुक्र हा ॲसिडिक चवीचाच ग्रह आहे, त्यामुळे शुक्राची डिसऑर्डर ही मूत्रामधली डिसऑर्डर दाखवते. म्हणून तूळ राशीच्या लोकांनी आपल्या किडनीला नेहमी जपलं पाहिजे. इथे शुक्र पावलं, ENT, डोळे आणि मूत्र या संबंधीच्या डिसऑर्डर्स डिस्कस करू शकतो. बुध मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे फुफ्फुसं, बरगड्यांवरचं आवरण. आणि ह्याशिवाय बुध हा जठर आणि पचन संस्था पण आहे, कारण निसर्ग कुंडलीमध्ये तो तृतीय आणि षष्ठ स्थानाचा अधिपती आहे. तृतीय स्थान हे हात, कान, श्वसन संस्था, बरगड्या, फुफ्फुस हे दाखवतं. आणि षष्ठ स्थान हे तुमची पचन संस्था, जठर, स्वादुपिंड, त्यातले रस हे दाखवतं. आणि त्याच्या पुढचा ग्रह जो रवी आहे, हा रवी स्नायूंचा कारक आहे. जेव्हा पोटामध्ये गॅस होतो तेव्हा आपल्याला उचकी लागते. उचकी लागते तेव्हा श्वासपटल वर खेचलं जातं. हे तुमच्या कुंडलीतला रवी जर चतुर्थातून अशुभ भ्रमण करत असेल तर हे दिसतं. आणि रवी हा स्नायूंचा कारक असल्यामुळे हृदयाचं अनारोग्य पण चतुर्थ आणि पंचम स्थानावरून आपल्याला बघता येतं, रवीच्या भ्रमणावरून. गुरु हा धनुराशीचा स्वामी आहे आणि गुरु हा मांड्या दाखवतो. शनी हा गुडघे आणि हाडं दाखवतो. हर्षल आणि शनी हे दोघं एकत्र आले तर संपूर्ण पायाबद्दल दाखवतात. नेपच्यून हा पावलं दाखवतो, कारण मीन राशीचा स्वामी तो समजला जातो आणि व्ययस्थान पावलाचं आहे. असं सगळं लॉजिकल सायन्स आहे ॲस्ट्रॉलॉजी हे. त्यामुळे तुमचं लॉजिक जितकं चांगलं, लॉजिकचा कारक ग्रह कोण? बुध. बुध हा इंटेलिजन्स आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण बुधच आहे. त्याच्यामुळे तुमच्या ज्या काही गोष्टी तुम्ही स्वतःच्या विचारामधून विचार करून ठरवता, निर्णय घेता, ही सगळी क्षमता ही बुधाची आहे. निर्णय क्षमता ही बुधावरच अवलंबून आहे. म्हणून ज्यांच्या कुंडलीमध्ये बुध हा अस्तंगत असतो, तो अस्तंगत होण्याची शक्यता 90% कुंडल्यांमध्ये आहे, कारण रवीच्या जवळच आहे तो, कायम 28 अंशापेक्षा कमी अंतरावर.
मग असा बुध अस्तंगत असेल, तो लग्नेश असेल तर विचार क्षमतेमध्ये, तो धनेश असेल तर बोलण्याच्या क्षमतेमध्ये, तो तृतीयेश असेल तर कानाच्या क्षमतेमध्ये, अशा गोष्टी हा ग्रह दाखवत राहतो. त्यामुळे तुम्हाला लॉजिक जितकं चांगलं येतं तितकं तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजीबद्दल काही ना काही विचार करणं हे योग्य दिशेने असतं. आहे ना इंटरेस्टिंग? तुमच्या कुंडलीमधले कुठले ग्रह बलवान आहेत, निर्बली आहेत, त्याप्रमाणे तुम्हाला नेहमी होणारी डिसऑर्डर कुठली आहे. एक उदाहरण अजून एक सांगते. माझ्याकडे एक कुंडली आली होती मुलीची आणि तिला पोटात काहीतरी गडबड झाली, जुलाब झाले म्हणा, आणि डॉक्टरकडे गेली. त्यांनी काहीतरी औषध दिलं तर तिला उलट्या पण सुरू झाल्या आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागलं. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यावर शेंडीपासनं पायाच्या नखापर्यंत सगळी इन्व्हेस्टिगेशन्स करायला लावली. त्यात कशातही काहीही निघालं नाही. माझ्या मैत्रिणीचीच मुलगी मला तिने, बघ ना गं काय झालं आहे हिला. तिचं मकर लग्न आणि कर्क रास. तर ज्या दिवशी तिने मला कुंडली दाखवली त्या दिवशी तिचा मकर लग्न असल्यामुळे चंद्र सप्तमामध्ये आणि मिथुनेमधून मंगळ चाललेला होता तिच्या षष्ठातून, आणि मूळच्या कुंडलीमध्ये मंगळ तृतीयातून चौथी दृष्टी षष्ठावर टाकतो आणि मूळच्या कुंडलीमध्ये व्ययातला शनी पण सातवी दृष्टी षष्ठावर टाकतो. त्यामुळे षष्ठाचा संबंध ॲसिडिटी आणि गॅसशी कायम आहेच. त्यात कर्क रास असेल किंवा मकर रास असली तरी कर्क राशीकडे तो चंद्र बघतो. त्यामुळे यांना काहीही मानसिक त्रास झाले की यांच्या पोटावरती काहीतरी प्रॉब्लेम होतो. कर्क राशीचं पोट त्यामुळे फार अगदी त्याला आदळ म्हणतात, म्हणजे फार हलकं असतं कोठा. आणि तेव्हा गोचरीनी पण षष्ठातनंच मंगळ चालला होता. मी तिला सांगितलं ही हिचं गॅस आणि ॲसिडिटीची दोन्हीची डिसऑर्डर आहे, मला दिसते कुंडलीमध्ये. मी त्याच्यावर तिला उपाय सांगितला आणि ही 28 तारखेची गोष्ट होती. 29ला परत सिटी स्कॅन केला. म्हटलं करू देत, काही निघणार नाही, काही निघालं नाही. आणि मी तिला म्हणाले ते 31ला बरं वाटेल हिला. 31ला ती घरी आली. इतक्या गोष्टी तुम्हाला कुंडलीत परफेक्ट सांगता येतात, परफेक्ट. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक ग्रह जितका चांगला कळतो, जेवढा चांगला तुम्ही आत्मसात करता त्याला, आणि कुंडलीतल्या स्थानांचे परिणाम पक्के कळतात, तिथे लॉजिक लावून अनारोग्याचे प्रश्न फार चुटकीसरशी सोडवता येतात. हा एक झाला भाग. आता वेगळा आपण घेऊया, दुसरा वेगळा भाग घेऊया. हा चला आपण आता आपण हे जे तुम्हाला आत्ता मी दाखवल्या उदाहरणं दिली, हे सोपं वाटतं पण तुम्हाला अभ्यास केल्याशिवाय इतकं पटकन येत नाही सांगता. पण अभ्यास केल्यावर लॉजिक लावणं नक्कीच अवघड नाही, अजिबात अवघड नाही. आहे ना चांगलं, खूप इंटरेस्टिंग. चला माझा चॅनलला सबस्क्राईब करून टाका, बेल आयकन दाबा. अजून कुठलं काही तुम्हाला वेगळं ऐकायचं असेल तर तुमच्याकडे लगेच माझे व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहेत, तुमच्याकडे येणार आहेत त्याच्या सूचना. पुढच्या भागात भेटूया. बाय बाय.